तळताना कढई कमी पडेल अशी चौपट फुलणारी पांढरी शुभ्र प्रत्येक वेल वेगळा असलेली 2 किलो गव्हापासून कुरडई बनवणार आहोत। अशा पांढऱ्या शुभ्र आणि प्रत्येक वेल वेगळा असलेल्या कुरडया बनवण्यासाठी अनेक टिप्स आणि ट्रिक्सचा वापर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हापासून कुरडया कशा बनवायच्या हे पाहणार आहोत। ह्या कुरडया बनवताना मी अनेक टिप्स आणि ट्रिक्सचा वापर केलेला आहे। चीक कसा काढायचा, गहू किती दिवस भिजवायचे, चीक शिजलेला आहे की नाही हे कसं ओळखायचं, पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, चिकाचं प्रमाण घ्यायचं, किती वेळ चीक शिजवायचा आणि चीक शिजलेला आहे हा कसा ओळखायचा, याच्या 2-3 पद्धती मी सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। 2 किलो गव्हापासून पांढऱ्या शुभ्र प्रत्येक वेल वेगळा असलेल्या अशा आपण कुरडया बनवलेल्या आहेत। कुरडयांची पूर्ण प्रोसेस मी दाखवणार आहे। अशा कुरडया बनवण्यासाठी 6 ते 7 दिवस लागतात। तर प्रोसेस पाहू। तर सुरुवातीला मी 2 किलो जुने गहू घेतलेले आहेत आणि हे गहू निवडून स्वच्छ करून घेतलेले आहे। गहू घेताना कोणतेही घ्या, पण जुने असतील तर त्याचा चीक छान निघतो, जास्त निघतो। तर हे गहू निवडून पाकडून घेतलेले आहेत आणि एक खोलगट भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये गहू ओतले आणि गहू 2 ते 3 पाण्याने व्यवस्थितपणे धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याला पावडर लागले असेल किंवा काही कचरा असेल, माती असेल, ते सर्व निघून जाईल। अशा प्रकारे मी 2 ते 3 पाण्याने गहू हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि गहू भिजवण्यासाठी मोठा खोलगट डबा घेतलेला आहे। धुवून घेतलेले गहू डब्यामध्ये ओतले आणि गहू भिजून भरपूर पाणी वरती राहील असं पाणी टाकायचं। गव्हाच्या वरती 3 ते 4 इंच पाणी राहील एवढं पाणी टाकलं आणि झाकण लावून 3 दिवसासाठी गहू भिजत ठेवले। रोज एकदा गव्हातील पाणी काढून टाकलं आणि त्या ठिकाणी दुसरं पाणी टाकलं। आता 3 दिवस आणि 3 रात्री झालेले आहेत पहा, आणि 4थ्या दिवशी अशा प्रकारे आपले गहू छानपैकी भिजलेले आहेत। तर गहू भिजले हे कसं ओळखायचं, तर अशा प्रकारे गहू दोन्ही बोटामध्ये घेऊन दाबायचा आणि चीक बाहेर निघाला आणि साल एका साईडला झाली की आपले गहू परफेक्ट भिजलेले आहेत। आता तुम्ही कोणत्या दिवसामध्ये कुरडई बनवता त्यावरती गहू भिजण्याचा दिवस ठरतात। तर तुम्ही जानेवारी फेब्रुवारीमध्ये बनवत असाल तर 5 दिवस लागतील आणि मार्च एंडिंग किंवा एप्रिल मे मध्ये बनवत असाल तर 3 दिवसात अगदी छान गहू भिजतात। आणि जर गहू भिजले नाही तर एखादा दिवस अजून तुम्ही गहू भिजवू शकतात। पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे गहू भिजवताना जुने भिजवा, म्हणजे चीक जास्त निघेल। त्याचप्रमाणे गहू रोज धुवून घ्या, किमान एकदा तरी रोज धुवून घ्यायचे, म्हणजे कुरडयांना किंवा गव्हाच्या चिकाला खराब वास येत नाही। आता गव्हातील पाणी काढून 2 ते 3 पाण्याने पुन्हा मी गहू धुतले आणि एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। गहू आपले खूप छान भिजलेले आहेत। आता गव्हाचा चीक काढून घेणार आहोत। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये जेवढे गहू बसतील तेवढे घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे अर्ध्या भांड्यापेक्षा थोडे जास्त गहू झालेले आहेत। त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी टाकलं, झाकण लावून ऑन ऑफ करत आपल्याला गहू वाटून घ्यायचे आहेत। एकदम फार बारीक वाटायचे नाही किंवा जाडसरही ठेवायचे नाही। तर अशा प्रकारे आपले गहू वाटून झालेले आहेत। दुसरी आणि महत्त्वाची टिप म्हणजे खूप गहू बारीक वाटले तर कुरडयांमध्ये ताम उतरते, म्हणजे कुरडया लालसर दिसतात। आता कुरडयांचा चीक काढण्यासाठी मोठं गमेलं घेतलेलं आहे, यामध्ये वाटलेले गहू टाकणार आहे। पहा, एवढा जाडसर वाटायचा, फार बारीक नाही किंवा फार जाड नाही, गहू फुटले पाहिजेत अशा प्रकारे। आणि याच पद्धतीने मी सर्व गव्हांचा चीक काढून घेतलेला आहे। एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि ते पाणी गव्हाच्या चिकामध्ये ओतायचं आणि हा चीक व्यवस्थितपणे हाताने चेंगरून घ्यायचा, दोन्ही हाताने छानपैकी चुरून घ्यायचा, जेणेकरून पूर्ण गव्हातील चीक बाहेर निघेल। आता चीक काढण्यासाठी आधी काय करायचं, सुरुवातीला हाताला तेल लावून घ्यायचं आणि बांगड्या असतील तर त्या काढून ठेवायच्या, कारण चीक काढून झाल्यानंतर हात भरपूर चिकट होतात। त्याचप्रमाणे बांगडीमध्ये चीक गेलेला बिलकुल निघत नाही। तर ही महत्त्वाची टिप आहे। हाताला पूर्णपणे तेल लावून घेतलं ना की हात धुतल्यानंतर सर्व चीक निघतो, बिलकुल हात चिकट राहत नाहीत। आणि अशा प्रकारे दोन्ही हाताने धरून गहू हे व्यवस्थितपणे चेंगरून घ्यायचे, कुस्करून घ्यायचे, जेणेकरून गव्हामध्ये जो चीक असेल तो बाहेर निघेल। आणि आता दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये धरून अशा प्रकारे गहू पिळून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आणि याच पद्धतीने मी सर्व गव्हाचा चीक काढून घेतलेला आहे आणि जे गव्हाचा जे उरलेला भाग आहे तो या मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवलेला आहे। पुन्हा एकदा पहा, दोन्ही हाताच्या ओंजळीत घ्यायचा आणि मुठीने अशा प्रकारे
पूर्णपणे चीक काढून घ्यायचा आणि उरलेला गव्हाचा चोथा आहे तो अशा प्रकारे एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेला आहे. आता या चोथ्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात चीक आहे, तर त्यामध्ये सुद्धा पुन्हा एक पातेलं पाणी ओतलं आणि पुन्हा हे गहू हाताने चेंगरून घेतले व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. दुसऱ्यांदा गहू चेंगरून अशा प्रकारे चीक काढलेला आहे आणि जे गहू आहेत हे पातेल्यात ठेवलेले आहेत. आता हे दोन्ही चीक आपण गाळून घेणार आहोत. चीक गाळताना तुमच्या मदतीला कोण नसेल तर काही हरकत नाही. ज्या डब्यामध्ये आपण गहू भिजवले तोच डबा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याला कापड बांधलेला आहे. कापड बांधताना मी दुहेरी बांधलेलं आहे, म्हणजे 2 पदर बांधलेले आहेत आणि अशी बारीक मैदा चाळायची चाळण आहे ती घेतलेली आहे आणि एका भांड्याने मी त्यावरती चीक ओतणार आहे, म्हणजे एकाच वेळी 3दा आपला चीक गाळून होतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चाळण धरताना थोडी वरती धरायची, म्हणजे कपड्यावरती ताण येऊन आपलं कापड हे खाली पडणार नाही. तर वरच्यावर चाळण धरायची आणि चाळणीमध्ये जो चोथा असेल तो काढून टाकायचा. कपड्यावरली चीक आहे तो अशा प्रकारे हाताने गोल गोल करून घ्यायचा. जे काय गव्हाची ताम असेल ते पूर्णपणे निघते, पाहू शकत असाल. हातानेच पहा मी दाखवते की ही जी ताम आहे ना ती अशी काढून घ्यायची. अशा प्रकारचे ताम जर चिकामध्ये गेले तर आपल्या कुरडई या लालसर होते. त्याचप्रमाणे कुरडई घालताना कुरडई ही तुटते, अडकते, म्हणून चीक हा व्यवस्थित गाळून घ्यावा. याच पद्धतीने मी सर्व चीक हा गाळून घेतलेला आहे. तुम्ही हाताने करू शकत नसाल तर अशा प्रकारे पळीने गोल गोल फिरवायचं, म्हणजे चीक हा व्यवस्थितपणे गाळला जातो. अलगद हाताने करायचं आहे आणि पाहू शकत असाल किती ताम निघालेली आहे. ही ताम साईडला काढून टाकायची. हात पहा मी धुतलेल्या हाताला कुठेही आपला चीक चिकटलेला नाही किंवा हात चिकट झालेले नाहीत. आता कापड सोडून घ्यायचं आणि हे कापड मी पुन्हा एकदा धुवून घेतलं आणि आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण हे कापड बांधून घेणार आहोत. त्यासाठी पसरट आणि खोलगट पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्याच्या तोंडाशी दुहेरी कापड पुन्हा बांधून घ्यायचं, म्हणजे एकदा 3दा आपण चीक गाळलेला आहे. आता पातेल्याला डबल कापड बांधून आपण पुन्हा 2दा गाळणार आहोत, म्हणजे एकूणच आपण 5 वेळा चीक गाळलेला आहे. दुसऱ्यांदा चीक गाळताना अशा प्रकारे डायरेक्ट पातेल्याने कपड्यावर ओतायचा आणि एका हाताने फिरवत जायचं. अशा प्रकारे आपलं पूर्ण पातेलं भरलेलं आहे आणि जो काय वरती ताम असेल ती काढून टाकायची. आता हा चीक आहे तो याच्यामध्ये फक्त चीक नाही तर पाणी सुद्धा आहे, म्हणून काय करायचं 10 ते 12 तासासाठी झाकून ठेवायचं. मी रात्रीच चीक काढून झाकून ठेवलेलं आहे आणि सकाळी उठल्यानंतर पहा 12 ते 14 तासामध्ये अशा प्रकारे पूर्ण पाणी हे वरती आलेलं आहे आणि घट्ट जो चीक आहे तो तळाशी बसलेला आहे. वरती आलेलं पाणी हे अलगदपणे काढून टाकायचं आहे. त्यासाठी मी इथे एक मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चिकावरील आलेलं पाणी अलगदपणे काढून ते पाणी फेकून द्यायचं आहे. आणि जोपर्यंत चीक येत नाही, म्हणजे पांढरट पाणी येत नाही, तोपर्यंत वरचं पाणी काढून टाकायचं. आणि अशा प्रकारे आपला घट्ट असा चीक तयार झालेला आहे. आणि पाहू शकत असाल चीक सेट झाल्यानंतर पहा खाली अगदी खपली पकडते, म्हणजे अशा प्रकारे गोळे तयार होतात. हे जे गोळे असतात ते हाताने एकसारखे करून घ्यायचे, हाताने मोडून घ्यायचे आणि प्लेन स्मूथ असा चीक मोजून घ्यायचा. तर एक मोठा डबा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये असा घट्टसर चीक मी काढून घेतला. जेवढा चीक आहे तेवढंच पाणी ठेवायचं, म्हणून मी डब्यातील चीक एका भांड्यामध्ये काढून घेतला आणि याच डब्याने पाणी मोजून घेतलं. 1 डबा आणि 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. का ते मी पुढे सांगणार आहे. मोठा आणि खोलगट पसरट जाड तळाचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये ज्या भांड्याने चीक मोजून घेतला ते 1 भांडं पाणी आणि 1 ग्लास एक्स्ट्रा असं आपण 1 भांडं आणि 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. चीक शिजवण्यासाठी नेहमी जाड तळाचं भांडं घ्यायचं, म्हणजे चीक हा करपत नाही. ही महत्वाची टीप आहे. 2 ते 2.5 चमचे मीठ टाकायचं. मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. मी 2.5 चमचे मीठ टाकलेलं आहे. आणि पीठ शिजल्यानंतर चव घेऊन पाहायची आणि लागलं तर पुन्हा मीठ ऍड करायचं. झाकण ठेवून हे पाणी गॅसवरती उकळायला ठेवलं. खळखळून उकळी आली पाहिजे. सुरुवातीला गॅस मोठा केला तरी चालेल. आता पहा आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळलेलं आहे आणि 1 ग्लास जे एक्स्ट्रा पाणी होतं ते आपण गरम पाणी 1 ग्लास काढून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण चीक थोडा थोडा करून टाकणार आहे. आता सुरुवातीला काय करायचं, हा जो चीक आहे तो पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा, कारण मी हा मोजून घेतलेला होता आणि या भांड्यात काढलेला होता. तर हा व्यवस्थितपणे मोकळा करून घ्यायचा, जेणेकरून पुन्हा खाली चीक हा चिकटलेला असतो, लगेच चिकटतो, घट्ट होतो, तर तो असा मोकळा करून घ्यायचा. मी अगदी घट्ट निघालेला आहे चीक आपला.
चीक घट्ट असेल तर जेवढ्याच तेवढं पाणी ठेवायचं आणि पातळ असेल तर त्यातलं पाणी काढून घ्यायचं. मी एक्स्ट्रा एक ग्लास एक्स्ट्रा ठेवलेलं मी ते काढून घेतलेलं आहे. चीक घट्ट आहे, जर मला पाणी लागलं तर मी ह्या पाण्याचा उपयोग करणार आहे. चीक मोकळा करून घेतलेला आहे आणि आपण पीठ घोटण्यासाठी बेलनचा वापर करणार आहे. हाताने हे ओतायचं नाही, हाताने अगदी बारीक धार लावायची, गॅस लो ठेवायचा. अशा प्रकारे कुणाची मदत न घेता तुम्ही एका हाताने घोटत आहे आणि एका हाताने चीक ओतलेला आहे. आता जे भांड्याला चीक लागलेलं आहे त्यामध्ये जे आपण उकळून घेतलेलं पाणी त्यामधीलच अर्धा ग्लास मी पाणी ओतलं आणि पुन्हा मी चीक हाताने व्यवस्थितपणे गोल गोल फिरवून घेतला. चीक टाकल्यापासून आपण गॅस स्लो केलेला आहे. इथे गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही आणि 4 ते 5 मिनिट अशा प्रकारे चीक पूर्णपणे बेलनच्या साह्याने घोटून घ्यायचा. बेलनने घेऊ शकता किंवा रवी किंवा चाटूने सुद्धा तुम्ही घोटू शकता, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आता 6 मिनिट झालेले आहेत. आपला चीक जो आहे तो आता व्यवस्थितपणे एकजीव झालेला आहे आणि इथून पुढे यामध्ये आता गुठळ्या होणार नाही. तो बेलनला लागलेला जो चीक आहे तो हात ओला करून काढून घेतला आणि पुन्हा झाकण ठेवलं. गॅस हा पूर्णपणे स्लो आहे. त्यानंतर 5 मिनिटांनी झाकण काढला आणि पुन्हा चीक हा एकसारखा करून घेतला. अशा प्रकारे बेलनने घोटायचं आणि जो साईडला जो चीक लागलेला असतो तो पळीच्या साह्याने काढून घ्यायचा आणि पुन्हा एकजीव करायचं, म्हणजे आपला चीक हा एकसारखा शिजतो, कुठेही कच्चा राहत नाही. पुन्हा 2 मिनिट झाकण ठेवून शिजू दिला. 2 ते 3 मिनिटानंतर झाकण उघडून पुन्हा पीठ हे हटून घेतलं आणि नंतर झाकण ठेवलं. चीक टाकल्यापासून 10 मिनिट झालेले आहेत आणि मला पीठ घट्ट वाटतंय, म्हणून उकळून घेतलेलं अर्धा ग्लास पाणी शिल्लक होतं ते टाकलं आणि पुन्हा पाणी आणि चीक एकजीव करून घेतला. एका मोठ्या भांड्यामध्ये गार पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि जे पातेल्याला साईडने लागलेला आहे किंवा जे बेलनला लागलेला आहे तो चीक काढून घ्यायचा. चीक हाताने एकसारखा करायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि पुन्हा झाकण ठेवून पुन्हा 5 मिनिट शिजू द्यायचा. अशाच पद्धतीने मी बरोबर अर्धा तास चीक शिजवलेला आहे. दर 2 ते 3 मिनिटाने चीक झाकण उघडून चीक पुन्हा घोटून घ्यायचा, पुन्हा झाकण ठेवायचं आणि अशा प्रकारे 35 मिनिटामध्ये आपला चीक हा छानपैकी शिजलेला आहे. आता चीक व्यवस्थित शिजला हे कसं ओळखायचं, तर चीक ट्रान्सपरंट होतो पहा. अशा प्रकारे एक प्रकारे चमक येते. आणखी एक ट्रिक म्हणजे एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि छोटासा गोळा पिठाचा करायचा आणि पाण्यामध्ये टाकायचा. गोळा बिलकुल विरघळत नाही, जसाच्या तसा निघतो. आणखी एक ट्रिक म्हणजे हात ओला करून अशा प्रकारे हातावरतीच गोळा करून घ्यायचा. गोळा कुठेही हाताला चिकटत नाही, अगदी छानपैकी गोळा होतोय. म्हणजे आपलं पीठ हे कुरडया बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे. पाहू शकत असाल अगदी पांढरं शुभ्र झालेलं आहे. आणखी एक ट्रिक म्हणजे चिकामध्ये बेलन बुडवायचं, उंचावर धरायचं आणि पीठ कुठेही पडत नाही, जीभ येते आणि ट्रान्सपरंट झालेला आहे. म्हणजे आपला चीक हा परफेक्ट शिजलेला आहे. गॅस बंद करून झाकण ठेवलं. कुरडया बनवण्यासाठी साचा घेतलेला आहे. साच्याला मी थोडासा तेलाचा हात लावलेला आहे. साच्यामध्ये मोठी जाळी लावलेली आहे, म्हणजे जी चकती मोठी शेवची असते ती लावलेली आहे. प्लेन बाजू आहे ती आतमध्ये टाकलेली आहे, खडबडीत बाजू बाहेरच्या साईडला आहे आणि साच्याला अगदी थोडासा तेलाचा हात पुसलेला आहे, जेणेकरून साचा घासण्यासाठी सोपं जाईल. सकाळी लवकरच आपला चीक तयार झालेला आहे आणि कुरडया टाकण्यासाठी प्लास्टिकचा पेपर टाकलेला आहे. सकाळी सकाळी लवकर कुरडया बनवते. अगदी सकाळी 7 वाजलेले आहेत आणि त्यावेळी चीक शिजून मी कुरडया बनवण्यासाठी बाहेर आलेले आहे. तर साच्यामध्ये पीठ भरताना किंवा चीक भरताना चमच्याच्या साह्याने दाबून दाबून भरायचा. हवा बिलकुल राहता कामा नये. हवा राहिली तर काय होतं, कुरडईमध्ये ब्रेक होते म्हणजे तुटते. म्हणून पीठ भरल्यानंतर चमच्याच्या साह्याने पीठ थोडंसं एकसारखं करून घ्यायचं. पातेल्यावरती झाकण ठेवायचं आणि मग कुरडया बनवायच्या. पातेल्यावरती झाकण ठेवल्यामुळे काय होतं की पीठ हे गरम राहतं आणि आपल्या कुरडया स्मूथली बनवल्या जातात. कुरडयाचा चीक जर गार झाला तर कुरडया बनवताना हाताला त्रास होतो, म्हणजे जाचतात. ही महत्वाची टीप आहे. गोल गरगरीत पांढऱ्या शुभ्र अशा प्रत्येक वेल वेगळा असलेल्या कुरडया तयार होत आहे. अगदी इझिली मी तयार करते, कुठेही हाताला जाचत नाही किंवा कुठेही आपली कुरडई ब्रेक होत नाही, तुटत नाही. चीक जर व्यवस्थितपणे गाळून घेतला ना तर कुरडया एकदम छान होतात.
अर्धा ते पाऊण तासातच 2 किलो चिकाच्या कुरडया बनवलेल्या आहेत. पाहू शकत असाल अगदी स्मूथली केलं जातं, म्हणून पीठ हे गरम राहणं गरजेचं असतं. म्हणून झाकून ठेवा, किंवा तुम्ही गॅसच्या किंवा चुलीच्या जवळपास जर कुरडया बनवत असाल तर स्लो जाळावरती किंवा स्लो गॅसवरती जाड बुडाचा तवा ठेवायचा आणि मग त्यावरती पातेलं ठेवायचं, झाकण ठेवायचं. म्हणजे पीठ हे गरम राहतं आणि गरम पिठाच्या कुरडया ह्या भराभर केल्या जातात, कुठेही जाचत नाही किंवा हाताला त्रास होत नाही. ही महत्वाची टीप आहे. अशाच प्रकारे माझ्या सर्व कुरडया घालून झालेल्या आहेत. सकाळी लवकर घातल्यामुळे दिवसभर छानपैकी वाळतात आणि त्यानंतर 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्या की वर्षभर छानपैकी टिकतात. तर अशा प्रकारे आपल्या कुरडया पहा किती सुंदर देखण्या, प्रत्येक वेल वेगळा असलेल्या गोल गरगरीत झालेल्या आहेत. आता तळून पाहू. गॅसवरती तेल गरम झालेलं आहे आणि कुरडई टाकताच पहा 4 पट 5 पट फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र गोल गरगरीत झालेली आहे. फरक पहा, म्हणजे एवढ्या छोट्या कुरडईपासून एवढी मोठी कुरडई झालेली आहे. या कुरडया हवाबंद डब्यात 1 ते 2 वर्ष टिकतात. वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.